छोट्या जॉईंट्समध्ये सूज असते, पेन होतं, भाकरी करता येत नाही, मूठ घट्ट बंद होत नाही, चालताना पायाची बोटं, छोटे हाडं सतत दुखत असतात, जास्त वेळ बसलं आणि उठलं की त्रास होतो, पाय जमिनीवर ठेवला की टाच कळ मारते आणि आपण म्हणतो कॅल्शियम कमी झालंय. तर असं नाही. तुमच्या बॉडीमध्ये युरिक ऍसिड वाढलेलं असू शकतं किंवा अर्थरायटिसची सुरुवात असू शकते. डॉक्टर तुम्ही सांगता ते सिम्पटम्स आहेत, मग कुठल्या टेस्ट करायच्या आहेत त्यासाठी कॅप्शन वाचा. बरं, मग हे युरिक ऍसिड का वाढतं? युरिक ऍसिड म्हणजे शरीरामध्ये तयार होणारा एक वेस्ट प्रोडक्ट. तो वेळच्या वेळी बाहेर गेला पाहिजे. तो 3 कारणांनी शरीरात वाढतो. किडनी तुमची नीट काम करत नसेल तर, किंवा हेरिडेटरी असेल, किंवा बॉडीमध्ये जास्त मेटाबॉलिक आजार आहेत जसं डायबिटीज, पीसीओडी किंवा लठ्ठपणा. मग हे युरिक ऍसिड वाढलं तर जॉईंट्समध्ये पेन का व्हायला पाहिजे? हा युरिक ऍसिड जॉईंट्सवर जाऊन बसतो आणि तिथे खडे बनवतो. त्याला आपण गाऊट झाला असं म्हणतो. फक्त प्रोटीनमुळेच युरिक ऍसिड वाढतो का? नाही, हा मोठा गैरसमज आहे. सगळे प्रोटीन वाईट नसतात. प्रॉब्लेम जास्त करून प्युरिन रिच फूड मध्ये असतो. बरं, मग युरिक ऍसिड वाढले डॉक्टर, काय खायचंय, काय खायला नको, त्यासाठी पार्ट 2 नक्की बघायचा आहे आणि शेअर करायचा आहे हा व्हिडिओ ज्यांना सतत छोट्या जॉईंटमध्ये पेन असतं. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठले सिम्पटम्स दिसत आहेत, मी गाईड करेल.